नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाचं. त्याचं नाव आहे भावना ओंकार ग्राफिक डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. भावना तुम्ही थंबनेल पाहून आला असेल, तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या ट्युटोरियलला झालेला आहे भावनो. त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आज आपण घेऊन आलोय सोशल मीडिया डिझाईनवरती. आपण खतरनाक बॅनर डिझाईन केलेला आहे मोबाईलमध्ये, म्हणजे पिक्सल लॅब PLP फाईलमध्ये. तुम्हाला मी PLP फाईल प्रोव्हाइड केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे. पासवर्ड कुठेही असू शकतो, पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या. ओके, चला सुरू करूया आपल्या ट्युटोरियलला भावनो. त्याची साईज आपण काय ठेवलेलं आहे बघू शकता. तुम्हाला दाखवून देतो. इमेज साईजवरती जायचं आहे. सिम्पलरित्या 4.5चा वरती तुम्हाला रेशो दिसत असेल. त्याचे पिक्सल जर कन्वर्ट केली तर 4000 पिक्सल, हाईट असणार आहे 5000 पिक्सल. ही भावना जर तुम्ही इंचेसमध्ये कन्वर्ट करायला गेले तर 10 इंचेसपेक्षा 15 इंचेसपेक्षा जास्त होणार आहे, लक्षात ठेवा. ओके, फोटोशॉप युजर असेल त्यांच्यासाठी सांगतोय. साईज घेतल्याच्या नंतर आपण काय करणार आहे, पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता. इथे काय करायचं आहे, लेअरवरती क्लिक करायचं आहे. लेअरवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे बघू शकता एकदम स्टार्टिंगला आपण काय केलेलं आहे, जी शॅडो तुम्हाला दिसते. ओके, ते शॅडोला काय करायचं आहे तसं ठेवून द्यायचं आहे. ओके, शॅडोला घेतल्याच्या नंतर पुढे आपण काय करणार, ती शॅडो कुठं वापरलेली आहे ते तुम्हाला दाखवून देईन. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे दोन आपण मध्येच आपण हे काय केले, दोन बघू शकता एक बॅकग्राऊंड आहेत. ओके, शेप घेतलेले आहे. सिंपल इथे असे जायचे, शेपमध्ये क्लिक करायचं आहे आणि असा शेप घेऊन टाकायचा आणि त्याला कलर द्यायचा आहे. ओके, कलर दिल्याच्या नंतर असा सेम आपण दोन शेप घेतलेले आहेत. एक तुम्हाला खालची जी पट्टी दिसत असेल शॅडोच्या खाली बघू शकता, आणि प्लस एक वरचा जो बॉक्स आहे त्या बॉक्सला वेगवेगळे कलर आहेत भावना, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. ओके, त्या स्क्रीनला कलर तुम्हाला एवढं ग्रेडियंट वगैरे सर्व सांगतोय. ओके, तर काय करायचं आहे, त्याला जे आपण कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे, ओके, त्याच्या खालीच एक आपण जरा थोडी क्रिएटिव्हिटी वाटण्यासाठी इथे बघू शकता, थोडं म्हणजे जसं की HD वाटण्यासाठी आपण काय केलं, खाली दोन बॉक्स म्हणजे जे की पेनची बॉक्सची पेन जे असते इथे तुम्हाला दिसत असेल एकदम लेअरमध्ये बघू शकता. सेम शेवटला दोन, ओके, ते आपण क्रॉप करून इथे ॲडजस्ट केलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता हे सर्व झालेलं आहे. जे सर्व मागचे शेप आहेत त्याच्याबद्दल. ओके, त्याच्यानंतर आपण जे आपल्या डिझाईन वगैरे असणार आहेत ते आपण इथे काय केलेले आहेत, ॲड केलेले आहेत. ओके, ते डिझाईन तुम्हाला इथे दाखवून देतो मी तुम्हाला काय काय असणार आहे. पहिला पासवर्ड आहे भावनो 92. ओके, ही जी सर्व आपल्या डिझाईन आहेत आपण काय केलेले आहेत, एक 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 ॲड करून काय केले आहेत, पूर्ण मर्ज करून घेतलेले आहेत. ओके, मर्ज केल्याच्यानंतर काय होणार आहे, सर्व तुम्हाला एकच सेट भेटणार. बघू शकता इथे आपण जे क्रॉप करून लावलेले आहेत. ओके, टोटली सिंपल आपण याच्यात ॲड केलेले आहेत. ॲड केल्याच्यानंतर सेट केले, त्याच्यानंतर ते मर्ज कसं करायचं असेल तुम्हाला माहीत नसेल तर नक्की व्हिडिओ मी घेऊन येतो. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता. पुढे याच्यानंतर काय असणार आहे, त्यांना आपण ती शॅडो, आता ही बघू शकता, ही शॅडो आपण तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितली होती की शॅडो कुठे वापरलेले आहे. तर शॅडो बघू शकता, हे जे आपण सर्व आपल्या ज्या डिझाईन आहेत त्या डिझाईनच्या खाली बघू शकता शॅडो वापरलेले आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता. पुढे यायचं आहे. पुढे आल्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल. ओके, काय दिसते दाखवून देतो तुम्हाला एकदम नाथ खुला. ओके, तर इथे परत एक आपण दोन शेप घेतलेले आहेत. ते शेप कुठे घेतलेले इथे तुम्हाला लेफ्ट साईडला बघू शकता. एक येल्लो पट्टी आहे आणि एक दुसरे असणार आहे पर्पल कलरचे. ओके, हे दोन काय असणार आहे शेप. ते शेप आपण काय केलेलं आहे, इथे ॲड केले आहेत. त्याच्यावरती आपल्याला शायरी वगैरे लिहायची आहे, जसं की डिझाईनबद्दल तुम्हाला जर काय ॲडव्हर्टायझिंग वगैरे करायचं असेल ना, ते आपण त्याच्यावरती ॲड केलेले आहेत. ओके, ते पण सर्व आपण इथंच ॲड म्हणजे बनवलेले आहेत. ओके, कशा बनवले, शेपमध्ये सर्व तुम्हाला जे जे बनवायचं असेल ना ऑब्जेक्ट सर्व, जेव्हा तुम्ही पिक्सल लॅबमध्ये पूर्ण शेप घेऊन जेव्हा बनवाल ना, तेव्हा क्रिएटिव्हिटी डिझाईन दिसेल. ओके, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा PNG ॲड करणार ना, तर जर तुम्ही PNG ॲड केले तर ती HD असेल तरच तुमची डिझाईन चांगली दिसेल. ओके, जर म्हणजे ब्लर झालेली असेल ना, तर तुमची डिझाईन थोडी म्हणजे वर खाली म्हणजे फाटलेली वगैरे दिसू शकते. ओके, त्याच्यानंतर हे शेप आपण इथे ॲडजस्ट करून इथे असे लेअर बनवले आहेत. ओके, एवढं सर्व सांगितले भावनो. तर दुसरा पासवर्ड आहे 25. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता. पुढे याच्यानंतर काय आहे, त्याच्यावरती आपण इथे नावं लिहिली आहेत. खाली आता जी तुम्हाला स्टार्टिंगला मी पट्टी दाखवली त्याच्यात ते काय लिहिलं आहे, आकर्षक डिझाईनसाठी व प्रिंटिंगसाठी आज संपर्क करा. प्लस आपण नंबर वगैरे दिलेला आहे, दिसत असेल तुम्हाला 9545175850. ओके, जो की आपला नंबर आहे तो पण तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जो फॉन्ट वापरलेला आहे तो HINT म्हणजे हिंदी फॉन्ट आहे. ओके, पण तो एकदम नाथखुला डिझाईनसाठी मी वापरत असतो. ओके, त्याला खाली आपण इथे अंडरलाईन केलेलं आहे, दिसत असेल आकर्षक डिझाईनसाठी. खाली बघू शकता एक बारीक तुम्हाला येल्लो कलरची पट्टी दिसत असेल. ओके, तीच पट्टी आपण इथे ॲडजस्ट केलेली आहे. त्याच्यानंतर सर्व जे जे लेअर A to Z बघू शकता मी किती लेअर वापरलेले आहेत. एवढी लेअर जर तुम्ही बनवायला शिकले ना, तुम्ही खतरनाक डिझाईन बनवू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता जी आपण शायरी तुम्हाला मी सांगितली ती आपण शायरी इथे लिहिली. आम्ही तयार आहोत आपल्या सेवेसाठी, मंथली पॅकेज अवेलेबल. बघू शकता सर्व एडिटेबल फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. प्लस तुम्हाला सर्व जे जे आतमध्ये जे सर्व एडिटेबल टेक्स्ट वगैरे मी दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, आता आपण हे जे प्रकार आहेत, जे डिझाईन तुम्ही सेल करणार आहे समोरच्यांना, ओके, ग्राहकांना, ते तुम्हाला काय वाढदिवस डिझाईन, वाढदिवस व्हिडिओ वगैरे जे काय असेल तुम्ही सर्व हे एडिट करू शकता. समजा आता तुम्ही जर वाढदिवस बर्थडे डिझाईन वगैरे नसेल बनवत,
समजा त्याच्या बदली दुसरं काहीतरी बनवायचं ते पण तुम्ही तिथे ॲडजस्ट करून म्हणजे चेंजेस करून वापरू शकता. ओके. परत लेअरवरती क्लिक करते भावना. एवढं तुम्हाला सर्व समजावून इथे बघू शकता. जे जे सर्व मी यूज केले ना सर्व तुम्हाला मी याच्यामध्ये दिलेले आहे. ओके. बघू शकता इथे काय असणार आहे, हे सर्व ॲरो पण बघू शकता लेफ्ट साईडला. ॲरो पण आपण इथे शेपमध्ये जाऊनच सर्व क्रिएट करत असतो. असं नाही की बाहेरून पेन जे आपण ॲड केलेले आहेत बघू शकता. सर्व तुम्हाला मी तुम्ही जर एकदम पूर्ण क्रिएटिव्हिटी डिझाईन शिकले ना बनायला, तुम्हाला समजून जाईल की कशी डिझाईन. इथे वरती आपण लोगो बघू शकता, पिक्सल लॅब PS व काइनमास्टर, ज्याच्यावरती तुम्ही डिझाईन वगैरे तुमचं जर अजून कोणते सॉफ्टवेअर यूज करत असाल त्याचे तुम्ही तिथे आयकॉन वगैरे लावू शकता. प्लस इथे बघू शकता हे जे ओंकार नाव आहे, हे नाव जर तुम्हाला कॅलिग्राफीमध्ये करायचं असेल, आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ जाऊन चेकआउट करू शकता कॅलिग्राफी डिझाईन लोगोवरती. त्याच्यामध्ये आपण शिकवलेलं आहे तुम्हाला नाव वगैरे कसं क्रिएट करायचं आहे. आपण सेम नाव केले आहे, त्याला काय केलेलं आहे सिम्पली ते जाऊन इम्बोज म्हणजे बोल्ड नावाचा जो इफेक्ट आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. प्लस त्याला ग्रेडियंटचा कलर मारलेला आहे. ओके. त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता, पुढे असणारे आकर्षक व नाविन्यपूर्ण डिझाईन हे आपण काय केलेलं आहे सिम्पल इथे ॲडिट केलेले बघू शकता. ओके. सर्व डिझाईन झालेले आहे तुमच्यासमोर मी ओपन करून सांगितले. A to Z माहिती मी तुम्हाला आजच्या या डिझाईनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले. प्लस जे सर्व यूज कसं केलेलं आहे, काय काय लेअर घेतलेले आहेत कोणते, प्लस तुम्हाला एक सांगून द्यायचं राहून गेले भावनो. इथे बघू शकता हे जे 2 आपण शेप घेतले, एक तुम्हाला वरती स्टार्टिंगला दिसतोय, मी त्याला हाईड केल्याच्यानंतर तुम्हाला दिसून येईल. ओके. हाईड केल्यावरती बघून जा, तुम्हाला जे बॅकग्राऊंडला जे जाईल ती लेअर तुम्हाला दिसते. प्लस त्याच्या खाली एक बॅकग्राऊंड अजून एक आहे, सेम कॉपी केली. ती कॉपी आपण कुठे केलेली आहे, एकदम तुम्हाला पूर्ण डिझाईनच्या बॅक साईडला तुम्हाला एकदम म्हणजे मायनरी म्हणजे एकदम तुम्हाला ऑपोजिट त्याचे मायनस करून आपण काय केलेलं आहे बॅकग्राऊंडला सेट केलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल बघू शकता. एकदम बारकाईने जर तुम्ही बघितलं ना तुम्हाला पूर्ण डिझाईन दिसून येईल. बघू शकता इथे पाठीमागे आपण काय केलेलं आहे यूज केलेलं आहे. ओके. तर भावनो तिसरा पासवर्ड आहे 40. ओके. तर नक्कीच अशा प्रकारची आकर्षक डिझाईनसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला.